तुम्ही एन्जॉय करत आहात. मी आहे सतरंगी रुचा आणि मेंटल मंडेमध्ये आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीप्रमाणे आलेले आहेत डॉक्टर पल्लवी कास्तीवाल देशपांडे. आणि त्या प्राणिक हिलर आहेत, इमोशनल हिलर आहेत आणि खूप छान छान पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांचे यूट्यूबवरचे व्हिडिओसुद्धा आहे. कुठे व्हायचे कसे पाहिजे त्यांच्याकडनं आपण थोड्याच वेळात जाणून घेऊयात. पण सध्या हा जो माहोल आहे हा एक्झाम पिरियड आहे आणि एक्झाम म्हटलं की आपल्याला आपोआप टेन्शन येतं, स्ट्रेस येतो. सो हा स्ट्रेस कसा घालवायचा हे मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे. आता मला तुमच्याकडनं काही खास टिप्स पाहिजे आहेत की ज्या एक्झाम पिरियडमध्ये आम्हाला खूप मदत करतील. येस, एक्झाम म्हटलं की खूप तास एका जागी बसून अभ्यास करणं हे अपेक्षित असतं आणि हे आपोआप करावं पण लागतं, कारण आपल्याला खूप सारा पोर्शन खूप कमी वेळात कवर करायचा असतो. बट आय रेकमेंड की एका जागी बसलं ना की एनर्जी क्लॉग व्हायला लागते. स्टॅग्नेशनने आपल्याला आपोआपच नेगेटिव्ह ऊर्जा क्रिएट होते, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होतो. सो वन सिम्पल रूल वी कॅन हॅव इज की एक साधारण 25 ते 45 मिनटं आपण छान फोकस करायचं आणि मग त्याच्यानंतर ना चालत चालत स्वतःलाच आपण स्वतःची टीचर बनवून तो कॉन्सेप्ट एक्सप्लेन करायचा मनातल्या मनात. सो रिव्हिजन पण होणार आणि मूव्हमेंट होणं खूप महत्त्वाचं आहे. पण दॅट रिअली वर्क्स, कारण त्याच्याने आपोआपच डिक्लॉगिंग होतं. एका जागी राहिलं की डेफिनेटली तुम्ही मूव्हमेंट न केल्यामुळे तुम्हाला स्ट्रेस एनर्जी वाढल्याचा अनुभव होणारच. सो कीप मूव्हिंग इज वन टिप दॅट आय वुड लाईक टू गिव्ह एव्हरीवन. आणि सेकंड इज तुमचं जे फूड आहे. सो दिवसभर आपल्याला पाहिजे की ब्रेनला जास्तीत जास्त ऊर्जा जावी. सो आपण जर हेवी मील्स घेतले तर डेफिनेटली ती ऊर्जा सगळी डायजेशनकडे ओढली जाणार आहे किंवा तिकडे फोकस होणार आहे. सो आपल्याला जर पाहिजे आहे की ब्रेनला जास्ती ऊर्जा मिळावी, दिवसभरात लाईट मील्स ठेवा पण हाय एनर्जी ठेवा. हॅव मोर फ्रूट्स, मोर सूप, मोर रॉ व्हेजिटेबल्स विच विल गिव्ह यू एनर्जी. पण तुम्ही अभ्यासाकडेही तेवढंच लक्ष देऊ शकाल. तुम्हाला सुस्ती येणार नाही पण एनर्जी टिकून राहील. या पुढची टिप थोड्याच वेळात. आणि मेंटल मंडेला तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर पल्लवी कास्तीवाल देशपांडे, ज्या प्राणिक हिलर आहेत, इमोशनल हिलर आहेत आणि त्या आपल्याला खूप छान छान ॲक्टिव्हिटी सांगतायत जेणेकरून एक्झाम पिरियडमधला तुमचा स्ट्रेस जो आहे पालकांचा आणि स्टुडंट्सचा तो दोन्ही कमी व्हायला मदत होईल. सो पुढची ॲक्टिव्हिटी काय आहे? त्यानंतर रोज मिठाच्या पाण्याची अंघोळ जर तुम्ही करू शकलात, साबण नाही वापरलं तर चालेल, पण मीठ आहे हे आपल्या इंडियन कल्चरप्रमाणे सुद्धा ॲज पर द एन्शियंट विजडम ते नकारात्मक ऊर्जा किंवा स्ट्रेस एनर्जी कमी करायला मदत करतं. सो अंघोळ झाली की मीठ घ्यायचं वाटीभर आणि ते ॲक्च्युली अंगाला नुसतं लावायचं, प्रॉपर लावायचं आणि 2 मिनटं राहू द्यायचं. केस सोडून सगळीकडे कुठे जखम असेल तेवढं सोडून द्या आणि कीप इट फॉर 2 to 5 minutes. 2 ते 5 मिनटानंतर तुम्ही फक्त भाव ठेवा की ती सगळी स्ट्रेस एनर्जी मीठ ॲब्झॉर्ब करते आणि पाण्याने वॉश करा. खूप वेळ लागणार नाही आणि जेव्हा ते मीठ लावलेलं आहे तेव्हा तुम्ही अरे माझी सगळी जे काही स्ट्रेस एनर्जी आहे ती निघून जाते आहे. हा भाव ठेवा. नाही 2 मिनटं, अर्धा मिनटं पण तुम्ही जर हे फॉलो केलं एव्हरी सिंगल डे तर डेफिनेटली तुम्हाला खूप बदल जाणवेल. समजा सकाळचं राहिलं, तुम्ही रात्री झोपताना जरी सॉल्ट बाथ घेतली तरीसुद्धा तुम्हाला झोप चांगली लागेल, कारण आपण ज्या ऊर्जेने झोपतो ते मल्टिप्लाय होतं. जर मी स्ट्रेसमध्ये झोपले, वरीमध्ये झोपले तर मी तशीच उठणार आणि तेच सगळी सायकल परत रिपीट होणार. सो इफ नॉट इन द मॉर्निंग, हॅव इन द इव्हनिंग. आणि आता सध्या समर्स आहे, तुम्ही मॉर्निंग इव्हनिंगही सॉल्ट बाथ घेतली तरी चालणार आहे. मला एक सांगा की बऱ्याचदा असं होतं ना की अभ्यास छान झालेला आहे पण ॲक्च्युअल पेपरला जेव्हा आपण पेपर लिहायला सुरुवात करतो त्याच्या अगोदर एक 5 मिनटं इतकं पेपर हातात यायच्या आधी खूप टेन्शन होतं की अरे बापरे मला सगळं लक्षात तर राहील ना किंवा काय. सो तेव्हा पण तुम्ही एक ॲक्टिव्हिटी म्हणाला होतात की पेपर सुरू होण्याच्या आधी तुम्ही काय करू शकता. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आपल्या सोबत आहे डॉक्टर पल्लवी देशपांडे, ज्या आपल्याला एक्झाम पिरियड मधला स्ट्रेस कसा घालवायचा त्याबद्दल मार्गदर्शन करतायत. आणि परीक्षेला अगदी तुम्ही पेपर आता सुरू करणार आहात आणि त्याच्या आधी जर का तुम्हाला स्ट्रेस आला असेल तर काय करावं हे ऐका. आपण ग्राउंडिंग केलं होतं की नाही मागच्या वेळेस. सो ग्राउंडिंगचे लिंक्ससुद्धा आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो फॉलो दॅट. पण पहिले नेहमी क्लिन्स करायचं. म्हणजे जे काही आपल्याला जाणवतं ना, मला प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. मला जर आतमध्ये भीती वाटते, सगळे इमोशन्स एकत्र आले, फिअर आहे, वरी आहे, तर ते मला समजतं आहे ना सगळ्यात पहिले. तर पहिले त्याला खाली पाठवलं पाहिजे की भीती ही फक्त फिलिंग आहे. मला असं वाटतं आहे की नाही झालं तर, नाही आलं तर, पण झालं आहे का असं काही. सो पहिले आहे की त्याला बाहेर पाठवा.
ती इमोशन तुम्हाला अडथळा आणणार आहे पेपर लिहिताना. सो मला जर जाणवत आहे की ती इमोशन आहे तर फर्स्ट टेक इट आउट. ठीक आहे, देर आर वेज टू टेक इट आउट. तर ही सिम्पल एक वे, आपण खूप हजारो टेक्निक आहे त्याच्यातली ही एक टेक्निक आपण ऑलरेडी केली आहे. सो पहिले क्लिन्स, त्याच्यानंतर आहे अलाइन. अलाइनसाठी तुम्ही फक्त मनातल्या मनात तीन वेळा तुम्ही भ्रामरी केली किंवा ब्रीदिंग प्रॅक्टिस केली. सो कॅन वी डू दॅट ब्रीदिंग प्रॅक्टिस राईट नाऊ वन्स अगेन? शुअर. येस. सो एव्हरीवन सिट कम्फर्टेबली. इफ पॉसिबल क्लोज युअर आईज और जस्ट स्टे ट्यून्ड. है ना, शांत बसायचं आहे. ॲज आय ब्रीद इन आय काम डाऊन, ॲज आय ब्रीद आउट आय स्माईल, ॲज आय ब्रीद इन आय काम डाऊन, ॲज आय ब्रीद आउट I let go. Let go of your fears, your doubts, your worries. As I breathe in, I calm down. As I breathe out, I feel more powerful, more better, more clear-headed, more confident. सो दिस इज अ सिम्पल टेक्निक. ह्या बात आहे. आपण एक 3 वेळा केलंय पण किती शांत वाटतं. सो जस्ट पेपर चालू व्हायच्या आधी जेव्हा आपण ब्रीदिंग प्रॅक्टिस करतो तर ब्रीदिंग ह्याला ब्रिज समजले जातं घरी येण्याचं, की माझं मन इकडे तिकडे बाहेर आणि मला आत्ता इथे यायचं आहे, प्रेझेंट मुवमेंटला यायचं आहे आणि मला 200 मीटर बघायचं आहे. सो त्या प्रेझेंट मुवमेंटला येण्यासाठीची ही गुरुकिल्ली आपण क्या बात आहे. या आठवड्यातही खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे मॅडम, त्याबद्दल थँक्यू सो मच. आता आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. पण नाशिक, तोपर्यंत तुम्हाला जर का या स्ट्रेसविषयी काही प्रश्न असतील ज्याचं उत्तर मॅमनी द्यावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचे प्रश्न आम्हाला तुम्ही विचारू शकता.